पपईच्या वड्या. हा म्हणलं तुम्हाला स्वीट डिश आहे. यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. पपईचा गर, खवा, काजू, पिठी साखर, साखरेचा पाक, साजूक तूप, वेलची पावडर आणि लिंबू. फॅन्टास्टिक. कृतीला किती वेळ लागतो? फारसा काही वेळ लागत नाही. फारसा वेळ लागत नाही. आणि आता आपण करणार आहोत पपईच्या वड्या. काय करायचं आधी? तूप घ्यायचं थोडंसं, साजूक तूप घ्या. त्याच्यामध्ये पपईचा गर घालायचा आपल्याला. घ्या पपईचा गर. त्याच्यात काही साखर वगैरे ऍड केलेलं नाही? काही. वा. हा पपईचा गर अगदी घट्ट होऊ द्यायचा आणि घट्ट गोळा झाल्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये खवा परतून घ्यायचा. बर. आणि खवा परतल्यानंतर याच्यामध्ये पपईमध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा, म्हणजे मिश्रणामध्ये. म्हणजे आंबट गोड थोडीशी चव येते चांगली. तुपात पपईचा गर व्यवस्थित परतून झालेला आहे. पुढे काय? आता परतच आपल्याला थोडासा चमचाभर लिंबाचा रस त्याच्यात टाकायचा आहे. बर. बघा बरं. हो पुरेपूर. लिंबाचा रस का घातला आपण त्याच्यामध्ये? पपई गोड आहे ना आणि साखर पण गोड. बरोबर. थोडीशी त्याला चव आंबट आंबूसपणा येण्यासाठी आपल्याला लिंबाचा रस त्याच्यात घालायचा. बरोबर. म्हणजे एक वडी खाल्ली कीच डायबिटीज व्हायला नको म्हणून त्याच्यात थोडासा लिंबाचा रस घालायचा. हो की नाही? बर. पुढे काय करायचंय? मग आता हे परतून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या पॅन मध्ये खवा परतून घ्यायचा. बरं. मग आपण एक काम करूयात, हा परतून झालेला गर गार करत ठेवूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चालेल? चालेल. पपईचा गर आपण तुपामध्ये परतून घेतला, तो जरा घट्ट झाला होता, तो गारही करून घेतला. आता पुढे काय करायचंय? आता आपल्याला तुपात थोडासा खवा भाजून घ्यायचा. वा वा. थोडंसं तूप घालायचं, फक्त पॅनला चिटकायला नको म्हणून. कारण खव्यालाही नंतर खव्यालाही तूप सुटतं. बरोबर ना? हो. खवा परतून झाल्यावर मग पुढे काय करायचं? साखरेच्या पाकामध्ये हे दोन्ही घालायचं, परतलेला खवा आणि पपईचा गर. बरं ठीक आहे. काय करायचं पुढे? आता झालं. आता त्याच्यात गर टाकायचा. आता साखरेचा पाक घालायचा. आता गोळा झालेला आहे. पुढे काय करायचं? आता याच्यात अजून वेलचीची पूड घालायची राहिली आपली. हा गोळा आपण घातली. पुढे काय? आता पिठी साखरही घालायची त्याच्यामध्ये. किती लागणार आहे सांगा. बघा. पुढे काय करायचं आता? आता ताटलीला तूप लावून थापून घ्यायचा. थोडा घट्ट व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आता फक्त ताटलीला तूप लावून थापून घ्यायचं, त्याच्या वड्या पाडायच्या. बाकी आपली कृती झालेली आहे. आणि वड्या पडल्यानंतर त्याच्यावरती हे काजू चिकटवायचे, म्हणजे आपली पपईची वडी तयार. बरोबर. फॅन्टास्टिक. आम्ही गार करून घेतो, वड्या पाडून घेतो. तुम्ही पटकन येऊन घ्या. पपईच्या वड्यासाठी लागणारे साहित्य हे कृती. पपईच्या वड्या बनवण्याकरता लागणारं साहित्य: काजू, पपईचा गर, खवा, पिठी साखर, 2 तारी पाक, वेलची पावडर, तूप आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तूप घेऊन त्यामध्ये पपईचा गर घालून तो परतून घ्यावा. त्यामध्ये चमचाभर लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. पपईचा गर वाडग्यामध्ये काढून थंड करावा. फ्राय पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये खवा घालून परतून घ्यावं. त्यामध्ये थंड झालेला पपईचा गर, साखरेचा पाक, वेलची पूड आणि 2 चमचे पिठी साखर घालून त्याचा घट्ट गोळा बनवून घ्यावा. ताटाला वरून तूप लावून त्यावर गरम पपईचं मिश्रण घालून वड्या पाडाव्यात आणि काजूने गार्निश करून ही डिश सर्व्ह करावी.